नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2 फेब्रुवारी 2026 ते 8 फेब्रुवारी 2026 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात तुमच्या काही कार्याच्या कारणांनी तुमच्या कुटुंबाला गर्वाचा अनुभव येईल. यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, शांतता येईल आणि तुम्हाला घरात सन्मान मिळू शकेल, ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. पूर्वीच्या गुंतवणुकीमुळे या आठवड्यात व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ शकते, म्हणून येणाऱ्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला तयार करा. विद्यार्थ्यांनी शिक्षणाशी संबंधित प्रत्येक काम आठवड्याच्या शेवटी ढकलणे योग्य ठरणार नाही, म्हणून आळसाला आपल्यावर वर्चस्व होऊ देऊ नका. कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. अनुभवी व्यक्तींच्या मदतीनेच गुंतवणूक करा. उपाय: नियमित 27 वेळा ओम मंगलाय नमःचा जप करा. वृषभ राशी. या आठवड्यात आपल्या सुखसोयीपेक्षा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरेल. या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल आणि आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळू शकतील. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी योजनाबद्ध पद्धतीने पुढे जाणे गरजेचे राहील आणि त्याची एक सूची बनवण्याचीही आवश्यकता राहील. या सप्ताहात तुमच्याजवळ भरपूर प्रमाणात ऊर्जा असेल. आपली ऊर्जा योग्य दिशेत वापर करून त्याचा उत्तम लाभ घ्या. या सप्ताहात कामाचा अतिरिक्त बोजा तुम्हाला अस्वस्थतेचे कारण ठरेल, यामुळे तुम्ही मानसिक तणावातही येऊ शकता. घाईगर्दीत येऊन काही अशा वस्तूवर आपले धन खर्च कराल जे तुमच्याजवळ आधीपासून उपस्थित आहे. उपाय: नियमित प्राचीन ग्रंथ ललिता सहस्त्रनामाचा जप करा. मिथुन राशी. या सप्ताहात कुठल्याही प्रकारच्या गैरकायदेशीर गुंतवणुकीमध्ये आपले धन लावू नका. सुरुवातीला तुम्हाला धन सुरक्षित दिसेल, परंतु नंतर तुम्हाला काही मोठे नुकसान होऊ शकते. या सप्ताहात घरातील सदस्यासोबत तुम्ही वेळ घालवाल. भेटीची देवाणघेवाण करण्यासाठी हा सप्ताह विशेष चांगला राहील. कुठल्याही महिलांसोबत आपल्या मनाची गोष्ट घेऊन काही योजना शेअर करू शकता आणि ते तुमच्या गोष्टी स्वतःपर्यंत न ठेवता कुणी अशा व्यक्तीला सांगून देतील, ज्यामुळे तुमची चिंता अधिक वाढेल. या सप्ताहात आपल्या गुरूंच्या ज्ञानाचा लाभ घेऊन त्यांची मदत आणि सहयोग घेण्यापासून तुम्ही अजिबात घाबरणार नाही, कारण या काळात त्यांचे ज्ञान आणि अनुभवच तुम्हाला या विषयांना समजण्यास मदत करेल आणि तुम्ही परीक्षेत उत्तम प्रदर्शन करू शकाल. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुधाय नमःचा जप करा. कर्क राशी. या सप्ताहात तुमच्या स्वभावात अस्थिरता पाहिली जाईल, अशात तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. हा सप्ताह कार्यक्षेत्रात कामामध्ये तुमच्या दक्षतेची परीक्षा घेणारा सिद्ध होईल. अशात इच्छेनुसार परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या प्रयत्नावर एकाग्रता कायम ठेवावी लागेल. विद्यार्थ्यांचे मन शिक्षणाने भ्रमित झालेले असेल, म्हणून वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. या सप्ताहात आपली ऊर्जा बऱ्याच कामावर लागण्याच्या ऐवजी फक्त त्यांच्या कामात लावा जे गरजेचे आहे. या सप्ताहात तुम्ही घर, कुटुंबातील सजावट किंवा त्याच्या दुरुस्तीवर आपले धन खर्च कराल. हा खर्च तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक तंगी उत्पन्नाचे मुख्य कारण बनेल. या काळात तुम्ही प्राणायाम करून आपल्या बऱ्याच समस्या दूर करू शकता. उपाय: नियमित 41 वेळा ओम मंदाय नमःचा जप करा. सिंह राशी. जर तुम्ही कुणावर खरे प्रेम करता आणि त्यांच्यासोबत विवाह करण्यासाठी आपल्या प्रेमाला
आपल्या घरातील लोकांसोबत भेट करण्याचा विचार करता तर असे करणे तुमच्यासाठी थोडे प्रतिकूल राहील. घरातील कुठल्या अन्य गोष्टींचा राग तुमच्या निर्णयावर काढू शकतात. कार्यक्षेत्राने जोडलेली यात्रा या सप्ताहात तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल. आयात निर्यात क्षेत्राने जोडलेल्यांसाठी ही यात्रा धनप्राप्ती होण्याची शक्यता राहील. या सप्ताहात विद्यार्थ्यांनी घाईगर्दीत कुठल्याही वस्तू विसरू शकता. तुमच्या संतुलित दिनचर्येचा प्रभाव या सप्ताहात तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करेल. घरात कुणी व्यक्तीच्या आरोग्याला घेऊन बरेच धन खर्च करावे लागू शकते. उपाय: नियमित ओम सूर्याय नमःचा जप करा. कन्या राशी: या सप्ताहात कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल राहील. ही अनुकूल स्थिती तुमच्या कौटुंबिक सदस्यांना प्रत्येक प्रकारच्या मानसिक समस्येपासून आराम मिळवून देईल. कार्यस्थळी जे आपल्या यशाच्या आड येतात ते तुमच्या डोळ्याखालून जाताना दिसतील. यामुळे तुमचे मनोबल वाढेल. तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो आणि तुम्ही जास्त गतीने प्रत्येक कार्य पूर्ण करू शकता. या सप्ताहात बुद्धीची देवता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ देईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ भाग्याची साथ देईल. या सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन अधिक अनुकूल राहील. तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी सामान्यपेक्षा ही स्थिती उत्तम राहू शकते. तुम्ही आपल्या उत्तम जीवनाच्या प्राप्तीसाठी बरेच प्रयत्न करण्यात आपला वेळ खर्च कराल. समाजाच्या बऱ्याच माननीय व्यक्तींसोबत तुमचा संवाद होऊ शकतो. भविष्यात आपले धन हुशारीने आणि समजदारीने गुंतवणूक करा. उपाय: नियमित 41 वेळा ओम नमो नारायणचा जप करा. धन्यवाद.